साक्षी चांगल्या झाल्या. साक्षी झाली म्हणजे परमेश्वराने आशीर्वाद दिले. देव स्वर्गात आहे, तो देव आशीर्वाद देणारा देव आहे आणि त्याला आशीर्वाद द्यायला आवडतो. म्हणूनच त्याला आम्ही लोक देव बोलतो. देव सर्व काही करू शकतो. देव आम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नातून सुटका देऊ शकतो. त्याला कोणतीही गोष्ट अवघड नाही आणि त्याला कुठलीही गोष्ट कठीण वाटत नाही. आज आम्ही त्या देवाकडे आलो ना, तो देव आमच्या अंतःकरणाची ओरड ऐकत असतो. आमचं अंतःकरण किती दुःखी आहे, आमचं अंतःकरण किती त्रास केलंय आणि आमचं अंतःकरण आतून किती देवाकडे ओरडते, हा तो देव आमच्या प्रत्येकाचा आक्रोश ऐकत जातो. आक्रोश म्हणजे काय? आक्रोश करणं म्हणजे दुःखानं विवळणं. आक्रोश म्हणजे अंतःकरणातल्या तीव्र भावना अश्रूंच्या रूपाने देवाकडे सादर करणे, देवाकडे पोहोचवणं. आम्हाला आक्रोश करता आला पाहिजे. आम्हाला देवाजवळ हंबरडा फोडता आला पाहिजे. तुमचे जे प्रश्न, ज्या मोठ्या अडचणी, ज्या पद्धतीने, ज्या भावनेने देवाकडे मांडायला पाहिजे, त्या भावनेने जर तुम्ही मांडल्या नाही तर तुम्ही कुठल्याच प्रश्नातून तुमची सुटका होणार. ती भावना आम्हाला समजली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला देवापुढे आक्रोश केला पाहिजे. आक्रोश करणं गरजेचं आहे. रडून देवाजवळ मांडायचं आणि रडून आणि आक्रोश करूनच देवाकडे मांडायचा. हा आक्रोश विषय मी आमच्या मामांशी बोलत होतो. मला आमची वहिनी बोलली, नानांच्या डोळ्यात आश्रू येतात. म्हटलं आश्रूवर आपण बोलूया. आक्रोश खूप महत्वाचा असतो. आक्रोश करणं म्हणजे नुसतंच डोळ्यातून पाणी काढणं नाही, नुसतंच रडणं नाही, नुसतंच ओरडणं नाही. आक्रोश हा तुमचा अंतःकरणातून आला पाहिजे. निघालेला आमच्या अंतःकरणातून निघालेला आक्रोश ज्या वेळेस देव ऐकतो त्यावेळेस देव आपल्या स्थानावर गप्प राहत नाही किंवा शांत बसत नाही. तो विचार करायला लागतो. जेव्हा आम्ही आक्रोश करतो त्यावेळेस देवाची इच्छा नसताना सुद्धा परमेश्वर आशीर्वाद देत असतो. देवाची आमच्या विषयी नापसंती असताना सुद्धा देव आमचा आक्रोश ऐकतो आणि देवाचा अंतःकरण ढवळून निघतं आक्रोशाने. आणि अशीच गोष्ट आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघणार आहे. आक्रोशाविषयीच आम्ही पवित्र शास्त्रामध्ये गोष्ट बघणार आहे. लहान लेकरू जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी रडतं, मोठा आक्रोश करतं, त्यावेळेस त्याच्या आई वडिलांची कुवत नसती, आई वडिलांची परिस्थिती नसती ती वस्तू आणि तो हट्ट त्याचा पूर्ण करावा. पण आई वडील काय करतात? आई वडील त्या मुलाचा आक्रोश बघून आणि आक्रोश असा की त्याचा अंतःकरणापासून आक्रोश बघून आई वडिलांचं मनही विचार करू लागतात. आणि परिस्थिती नसताना, कुवत नसताना, त्यांची योग्यता नसताना तरी ती वस्तू त्या मुलासाठी सादर करतात, घेऊन येतात. का करतात? कारण त्याचा आक्रोश बघून. इतकी मोठी ताकद आहे या आक्रोशामध्ये, इतकी मोठी ताकद आहे या रडण्यामध्ये. रडणं नुसतं डोळ्यातूनच पाणी काढायचं नसतं. तुम्ही प्रार्थना करता, आम्ही प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना कधी कधी दुसऱ्याला करायला लावतो, कधी पास्टरला करायला लावतो किंवा हा भाऊ ही बहीण प्रार्थना करते. कुणीतरी अभिषिक्त दास कुणीतरी अभिषिक्त दासाने आमच्यासाठी प्रार्थना करावी. ठीक आहे, अभिषिक्त दास प्रार्थना करतो, भाऊ बहीण किंवा पास्टर प्रार्थना करतो. पण ती परिस्थिती काय करते? ती थोड्या दिवस परिस्थिती असते. तो आजार थोड्या दिवस राहतो, 2 दिवस, 4 दिवस, 15 दिवस त्या आजारापासून आम्हाला बरं वाटतं, परत तो आजार आम्हाला येतो. अशा प्रकारच्या प्रार्थनेचा उपयोग काहींच्या जीवनामध्ये होतो, पण हा काही काळापुरता मर्यादित होतो. पण हा आजार, हा टेन्शन
ही परिस्थिती बदलायची असेल तर आम्हाला स्वतःला प्रार्थना केली पाहिजे. आणि ती प्रार्थना कशी केली पाहिजे? रडून प्रार्थना केली पाहिजे. त्याच्यामध्ये आमचा आक्रोश असला पाहिजे. आमचं अंतःकरण विव्हळ झालं पाहिजे. विव्हळ अंतःकरणाची केलेली प्रार्थना देव कधीच नाकारत नाही. आणि या असंच एक वचन आपण बघू. आजचा विषय आक्रोशच आहे आणि आक्रोशावरच आज आपल्याला बोलायचं. आक्रोश देवाचं मन कसं बदलतो, आक्रोश आमची परिस्थिती कसं बदलतो. त्या आक्रोश हा असा असतो की देवाला जरी आम्हाला आशीर्वाद द्यायचे नसले तरी देवाला द्यायला भाग पाडतो आक्रोश. उत्पत्ती अध्याय 21 काढायचा, वचन 14 ते 16. वचन 14. हा लवकर, वचन कदाचित मोठं होईल. हा, उत्पत्ती अध्याय 21. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटे उठून भाकरी व पाण्याची मसक काढून अगाधीच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केली. ती निघून बेरशेबाच्या रानात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्पा इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली. कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. वाचा ताई परत 14. नंतर अब्रामाने मोठ्या नीट वचन आहे का, मी याच्यावर विचारणार आहे. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून आघाडीच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केली. बस बस बस. मला कुणीतरी सांगा, आगार कोण होती, तिचा मुलगा कोण होता? हा, हाजिरा कोण होती? अहो कहाँ से आई थी? आली होती. तिचं गाव कुठलं? सारीची दासी का अब्राहम बरोबर त्याच्या गावातून आली होती का? ती कुठे मिळाली? दुष्काळ पडला, अब्राहम गेला त्याच्यामध्ये मिसर देशामध्ये गेला. मिसर देशातून सारा म्हणली, मला ही दासी माझ्या कामासाठी चांगली उपयोगाची, हिला मी घेऊन जातो. पण अब्राहमाला देवाने वचन दिलं होतं की अब्राहमा त्या साऱ्याच्या पोटी तुला एक पुत्र होईल आणि त्याच्याद्वारे तुझं संतान वाढेल, राष्ट्राचा तो अधिपती होईल, मोठा होईल, पूर्ण राष्ट्राचा आशीर्वाद दिला. पण काही कारणाने काय केलं, सारेने काय केलं, अब्राहमाला म्हणाली, देवाने जर आशीर्वादच दिलाय ना पुत्राचा, मला माहिती माझी अवस्था काय, मी आता या वयामध्ये मूल देऊ शकत नाही, माझी योग्यता नाही मी मूल देण्याची. तू काय कर, माझी ही दासी तरुण आहे, तू हिच्या बरोबर लग्न कर, हिच्या बरोबर संबंध स्थापित कर आणि जे मूल होईल ते आशीर्वादच समज. मग त्या हागाऱ्यापासून मूल झालं, त्याचं नाव इस्माईल. नंतर ती दासी त्या साराला मालकणीला हिणवू लागली, तुच्छ लेखू लागली. त्याच्यामुळे सारा म्हणली, हिला मला बाहेर काढायचं आणि तिला बाहेर काढलं. इथपर्यंत हा वृत्तांत. नंतर अब्राहमाने मोठ्या पाटे सुटून भाकरी व पाण्याचं मसक आणून हागाऱ्याच्या खांद्यावर ठेवली आणि तिला तिचा मुलगा हवाली करून तिला रवाना केले. ती बेरशेबा रानात भटकत राहिली. कुणाला बाहेर काढलं होतं? हागार आणि हाजिरा आणि इस्माईल यांना बाहेर काढलं होतं. त्यांचा आधार तुटला होता. त्यांना आता आधार राहिला नव्हता कोणीच, आणि आधार न राहता ते चालत होते. पण चालता चालता काय झालं, त्यांच्या बाटलीतलं पाणी संपलं आणि भाकरही संपली. अन्नाचा पण आता तुटवडा झाला. मग त्यांनी काय केलं असं? मग त्यांनी काय मरणाची तयारी केली का? काय केली? तिने मरणाची तयारी नाही केली. तिने त्या मुलाला त्या झुडपाखाली ठेवलं आणि ती 4-5 बाणाच्या टाक्या इतकी ती बाजूला बसली. तिने मरणाची तयारी नाही केली.
आम्ही काय करतो, तिने काय केलं आपण पुढे बघू. आम्ही काय करतो, आता संपलं सगळं, आता मी ह्या आजारातून, मी या टेन्शन मधून वाचू शकत नाही, आता मी मरणाची वाट बघते. आता आमच्या बरेच भाऊ बहीण म्हणजे आता काय नाही, आता मरणच येणार. भरपूर औषधं केली, भरपूर दवाखाना केला, पाहिजे तेवढा पैसा घालवला, आता काही उपाय नाही, आता मरणच. काही स्त्रिया, आता माझा पती गेला, आता मला कुणाचा आधार राहिला नाही, आता मला मरण्याशिवाय कुठला पर्याय राहिला नाही. आता माझी पत्नी गेली, आता माझं सगळं गेलं, आता मला कसला आधार राहिला नाही, आता मरणार नाही तर मी जातो आणि मी कुठेतरी उडी मारतो, नाही तर आत्महत्या करतो. मरणाची तयारी लोक करतात. माझं काम गेलं, माझी नोकरी गेली, आता कमावण्याचा काय आधार राहिला नाही, माणूस मरणाची तयारी करतो. माझ्या मागे माझे मुलं सुखी राहतील, हे एवढा एवढा पैसा, एवढं माझी LIC, अशा अनेक प्रकारचे लोक आत्महत्या करतात आणि मरणाची तयारी करते. पण त्या आईनी, हगारेनी मरणाची तयारी नाही केली. तिने त्या मुलाला एका झुडपाखाली ठेवलं आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी 5-6 पावलं दूर गेली आणि तिथं बसली आणि तिथं तिने काय केलं, हंबरडा फोडला, आक्रोश केला. आक्रोश कुठं केला, आक्रोश देवाकडे बघून आक्रोश केला. रानात आले, हगाऱ्याला कळलं आता माझं मूल मारणार आहे. मरणाची तिने वाट नाही बघितली, तिने झुडपाखाली ठेवला आणि देवाकडे बघून ती हंबरडा फोडू लागली. आणि तिकडे झुडपाखाली ते बाळ आक्रोश करत राहिलं. दोघांचे आक्रोश त्या ठिकाणी होते. त्या स्त्रीचा आक्रोश कशासाठी होता, त्या आगाऱ्याचा आक्रोश कशासाठी होता, आगाऱ्याचा हंबरडा फोडणं कशासाठी होतं. ती का दुःख व्यक्त करत होती. आता म्हटली माझं मूल माझ्या समोर मरणार आणि ती आपल्या मुलाचा मृत्यू पाहू शकत नव्हती आणि त्याचमुळे ती हंबरडा फोडत होती. हगाराने इस्माईलासाठी हंबरडा फोडला. आम्हाला हंबरडा फोडायचा, आम्हाला आक्रोश करायचा लेकरांसाठी. संकटात ते, अडचणीत ते, बंधनात ते. म्हणून देवाच्या लेकरांनो, ह्या लेकरांसाठी हंबरडा फोडा. मन तुटू द्या तुमचं देवापुढं, आक्रोश करा. असं बोलू नका, समजावण्याच्या पलीकडे गेले पुरं. आमचं काय ऐकत नाही. अरे त्या पतीसाठी हंबरडा फोडा, तो व्यसनात आहे, तो बंधनात आहे, त्याच्यासाठी हंबरडा फोडा, आक्रोश करा. साधारण प्रार्थना करायची नाही. एखाद्याला तुम्हाला वाचवायचं असेल, तुमच्या परिवाराला, तुमच्या नोकरीला, तुमच्या कामाला, तुमच्या पतीला किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्या अंतःकरणातल्या भावना जागृत झाल्या पाहिजे आणि तुमच्या जागृत झालेल्या भावना या आक्रोश अश्रू रूपाने देवापर्यंत पोहोचू द्या. अगर त्या ठिकाणी रडली, नुसती रडली ना, डोळ्यातून पाणी येणं, रडली नाही तर तिने हंबरडा फोडला. ती इस्माईलाकडे बघत होती, तिचा आधार तुटला होता, इस्माईलाचाही आधार तुटला होता. पाणी देणार कोणी नव्हतं. पण अशाही परिस्थितीत तिने हंबरडा फोडला. अशा परिस्थितीत आम्ही हंबरडा फोडतो. आम्ही काय करतो, आमची काल परवा एक केस झाले त्या माथेरानमध्ये आपल्या मंडळीत. ती मुलगी आजारी होती आणि त्या मुलगी आजारी असताना तिच्यासाठी प्रार्थना करा, पास्टर बोलला प्रार्थना करा, ती सेविका बोलली प्रार्थना करा, कोणी आलं नाही प्रार्थना करायला आणि मेल्यावर हंबरडा फोडायला. आधी हंबरडा फोडायचा.
ज्या परिवारामध्ये आक्रोश असतो, ज्या परिवारातली लोक आक्रोश करतात, ज्या परिवारातला सदस्य आक्रोश करतो, तो परिवार परमेश्वर वाचवतो आणि त्या परिवारावर लक्ष देवाचं जातं. ज्या परिवारामध्ये आक्रोश असतो, आक्रोश करून रडून प्रार्थना असते, तो परिवार कधीच तुटत नाही. तो परिवार नेहमी एकत्रच राहतो. त्या दिवशी दोघांपैकी एक मरणार होत. इस्माईल मरणार होता. त्या हाजिराचं कुटुंब तुटणार होत. पण त्या रानामध्ये त्या दोघांनी आक्रोश केला. ते दोघंही वाचलं आणि देवाने त्यांचं कुटुंबही वाचवलं. एक गोष्ट आणखी एक गोष्ट सांगतो. अब्राम 100 वर्षाचा झाला आणि देव म्हटला मी तुला मूल देणार आहे. मग त्या अब्रामाला काय वाटलं, अरे मी 100 वर्षाचा झालो आणि ही सारा 90 वर्षाची झाली, काय मला मूल होणार. मनातल्या मनात देवाला नाही बोलला, मनातल्या मनात खाली वाकून देवाला हात जोडले आणि म्हटलं मला काय मूल होणार देवा, आहे तो इस्माईलला जगव, चांगला आशीर्वाद दे. उत्पत्ती आपण अध्याय काढायचा 17. याला चांगलं वाढव. आता काय होणार आहे, ही निराशा काढायची, ही आपल्यातली कमजोरी काढून टाकायची. आपण सुरुवातीला बघितलं ना, देवाला कुठल्याही गोष्टी अवघड नाही. उत्पत्ती अध्याय 17 मधलं 17 ते 18 वचन. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, हसून मनातल्या मनात काय म्हटले, देवावर संशय घेता तुम्ही, हा माझा रोग, हा माझा पती, ही गोष्ट होणार का. हा संशय घ्यायचा नाही मनामध्ये. काही अशक्य नाही देवाला, कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनुभव घेऊन बघायचा. आणि मग देव बोलतो ना, प्रचिती बघा माझी. देव तुमच्या विश्वासाला खरा उतरण, देव तुमच्या प्रार्थनेला खरा उतरण, देव तुमची साक्षी घडवेल. अनुभव घ्यायचा. आणि काय बोलला अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल का. 100 वर्षाचा आता मी झालो, मला काय मूल होईल का. हा मग 90 वर्षाच्या सारीला मूल होईल का. अरे 90 वर्षाची माझी सायरा झाली, बायको झाली, मी तिला ओळखतोय, तिला काय मूल होणार. हा अब्राम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. हा इस्माईल तुझ्या पुढे जगला म्हणजे झालं. अरे देवाने एक वचन दिलं म्हणजे तडजोड देव करत नाही. घेऊ आपण तडजोड, पण तडजोड त्याने केली नाही. मी तुला काय शब्द दिलाय तो शब्द मी पूर्ण करणार. मी इस्माईलाद्वारे मोठा आशीर्वाद, मोठं राष्ट्र निर्माण करणार नाही, तर मी इसाकाद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करणार. तुझा विश्वास असो किंवा नसो, पण माझ्या मुखातून निघालेला शब्द खरा ठरणार. लक्षात घ्या देवाच्या लोकांना, तुमचा आक्रोश परिस्थिती कशी बदलत. देवाच्या मनात इस्माईलला, दासीच्या पुत्राला आशीर्वाद द्यायची इच्छाच नव्हती आणि त्याने विचारच केला नव्हता. आणि त्याला वाटतही नव्हतं की या इस्माईलला काहीतरी वेगळी गोष्ट द्यावी. का वाटत नव्हतं, कारण ती देवाच्या इच्छेनेच नव्हतं. आम्ही आमच्या इच्छेने काही गोष्टी करतो ना, त्याच्यामध्ये देव आशीर्वाद नाही देत. आणि ही तशीच गोष्ट केली होती. साराने हाजिराद्वारे मूल जन्माला घातलं होतं, दासीद्वारे. कधी कधी काही आशीर्वाद देवाला आमच्या जीवनात द्यायचे नसतात, कारण आम्ही आमच्या मनाने त्या गोष्टी केलेल्या असतात. आम्ही आमच्या मनाने कामाला जातो, त्या ठिकाणी देवाची इच्छा नसते, त्या ठिकाणी आम्ही कामाला जातो आणि देवाला म्हणतो आशीर्वाद दे. आम्ही आमच्या मनाने एखादं दुकान उभा करतो आणि देवा मला आशीर्वाद दे. आम्ही आमच्या मनाने एखादी मुलगी पसंत करतो, देवा या मुलीला आशीर्वाद दे, देवा त्या पतीला आशीर्वाद दे. आम्ही आमच्या मनाने काही गोष्ट, आम्ही आमच्या मनाने जातो बँकेत कर्ज काढायला, देवा द्यायला. एक आली होती कोलाऱ्यावरून, त्या तिकडच्या मध्ये आपण एक मुलगी आली होती कोलाऱ्यावरून. कोलाऱ्यावरची एक म्हणजे पास्टर
प्रार्थना करा, मी बँकेमध्ये बचत गटात का बँकेमध्ये मी अप्लाय केले लोन साठी, ते लोनचं काम झालं का मी तुमच्या देवाला काय नाही. पण लोनचं कामच झालं नाही, ती मुलगीच यायची म्हणते. देवाला लोन, देवाला कर्ज, देवाला बँकेची काय गरज होती, आकाशातून पुरवणार. पण काही गोष्टी आम्ही आमच्या मनाने करतो, काही गोष्टी आमच्या इच्छेने करतो, पण त्या देवाला पसंत पडत नाही. इस्माईल हा देवाची पसंती नव्हती, आमची इच्छा ही देवाची इच्छा नसती. जर आम्ही स्व इच्छेने, आमच्या इच्छेने काही गोष्टी निर्माण केल्या असतील, त्याच्यासाठी आम्ही आशीर्वाद मागत असेल तर देव आम्हाला आशीर्वाद देणार. इस्माईल देवाची इच्छा नव्हती तर इसाक देवाची इच्छा होती. पण सारेने काय केलं, सारेने अब्राहम आणि तिच्या दासीच्या द्वारे इस्माईलाला जन्म घातला. देव असं बोलला नव्हता, देव म्हटलं मी सारेच्याच पोटी पुत्र निर्माण करेन. आम्ही पण आमच्या इच्छेने नको त्या गोष्टी करतो आणि देवाकडे आशीर्वाद मागतो. आमच्या चुकांमुळे आम्हाला परमेश्वर आशीर्वाद द्यायचा बंद करतो. तो ठरवतो आता ह्या व्यक्तीला आशीर्वाद द्यायचा नाही, तो लय चुका करतो, स्वतःच्या इच्छेने. अब्राहम स्वतःच्या इच्छेने चालला, सारा स्वतःच्या इच्छेने चालली. देवाने त्याला निवडलं होतं. अब्राहम देवाच्या वचनाप्रमाणे चालत होता. घर सोडतं घर सोडलं, गाव सोडतं गाव सोडलं, नातेवाईक सोडतं नातेवाईक सोडले, सगळी संपत्ती सोडून ये, मी सांगत त्या दिशेने चाल. वचनाप्रमाणे चालणारा. आणि काय केलं त्याने आपल्या पत्नीचं ऐकलं, सारेचं ऐकलं आणि चूक करून बसला, पाप करून बसला. देवाचं वचन मोडलं, देवाच्या आज्ञा मोडली, देवावर अविश्वास दाखवला. विश्वासू, देवाचा विश्वासू आणि विश्वासाचा जनक, विश्वासाचा पिता अब्राहमासारखा विश्वास कोणाकडेच आतापर्यंत आला नाही, झाला नाही. पण त्या दिवशी चुकला. त्या दिवशी का चुकला तर त्यांनी सारेचं ऐकलं, आपल्या पत्नीचं ऐकलं आणि ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी केल्या. सारेला बोलला पाहिजे होता तो, सारेला बोलला पाहिजे, सारे गप्प बस, देवानी मला सांगितले तुझ्याच पोटी मूल जन्माला घालणार आहे. पण सारा बोलली, त्या अब्राहमाचा विश्वास डळमळला. सारा बोलली तसंच त्याने केलं आणि इस्माईलाला जन्माला घातलं. देवाच्या विरुद्ध वागला. आम्ही असंच होतो कधी. आम्ही प्रथम विश्वास, आम्ही मजबूत विश्वासात आम्ही चालणार. कधी कधी काय करतो, आम्ही दुसऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही नाही त्या गोष्टी करतो, चुका करतो आणि आम्ही विश्वासात डळमळतो. पण त्या चुकांना, त्या गोष्टींना परमेश्वर आशीर्वाद देतो. अहो देव केला, आज एवढे वर्ष झाले तुमचा आहे तो आजार आहे. विश्वासात आम्ही डळमळतो, जातो डॉक्टर आहे, जातो झाडपाल्याचं औषध देतो, जातो आयुर्वेदिक डॉक्टर आहे, जात त्याच्याकडे. आम्ही विश्वासात डळमळतो आणि त्या गोळ्या आणतो, पण त्या गोळ्यांनाही आशीर्वाद नसतो, कारण त्या देवाची इच्छेने नसतो. इस्माईल रानामध्ये होता म्हणून देवाच्या लेकरानं दुसऱ्याच्या सांगण्यावरून कधी चालू नका, विश्वास डळमळीत करू नका. इस्माईल रानात होता, त्याच्याजवळ आशीर्वाद नव्हता, पण तो आता मरणार होता. इस्माईलाने काय केलं बरं? काय केलं इस्माईलाने? त्या रानामध्ये आक्रोश करत होता. काय आक्रोश केला? प्रभू, माझी काय चुकी, माझी काय चुकी परमेश्वरा? मला तर सारे हाजिराने आणि अब्राहमाने जन्माला घातलं. परमेश्वर काय बोलला होता अब्राहमाला? मी इसाकापासून राष्ट्र निर्माण करेन, मी इस्माईलापासून राष्ट्र निर्माण करेन असं बोलला नव्हता. पण अब्राहमाने चुकी केली.
आणि इस्माईल जन्माला घातला. आज आमच्याकडून देवाच्या लेकरांनो आमच्याकडूनही काही चुका घडल्या असतील, त्या पदरात घ्या, त्या देवापुढं मांडा आणि मोठा आक्रोश केला. जसा इस्माईलाने आक्रोश केला, जसा हाजिराने आगारेने आक्रोश केला, तसा रडा तुम्ही. आपल्या चुका पदरात घ्या. तुम्ही तुमच्या जीवनात चुकलाय, पण ती चूक आम्ही आमच्या जीवनात चुकत असतो, पण आमची चूक आमच्या लक्षात येत नाही आणि आम्ही नुसती प्रार्थनाच करत राहतो. अशा किती लोकांना चुका लक्षात येतात, पश्चाताप करतात आणि प्रार्थना करतात. आम्हाला चुका लक्षात आल्या पाहिजे आणि त्या पदरात घेता आल्या पाहिजे. पदरात घेणं म्हणजे सोडून देणं. जसा उधळा पुत्रा आपल्या बापाला म्हणतो ना की पित्या मी चुकलो तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, आता मी तुझा पुत्र होण्याच्या योग्यतेचा नाही, मला तुझं नोकर म्हणून ठेव, पण मला तुझ्या दारातच ठेव, तुझ्या पदरातच ठेव. ही चूक पदरात घ्यायची. जरी मोठी त्याने मोठी चूक केली, बापाची धन दौलत घेऊन बापाला उलट बोलला, बापाच्या इच्छेविरुद्ध वागला, आखी संपत्ती त्यांनी माझ्या करण्यामध्ये घालवली, तर पण बापाकडे त्यांनी चूक घेऊन पदरात घेऊन आला, माफी मागितली, पण बापाने काय केलं, गेलेलं सगळं त्याला दिलं, दुप्पट दिलं आणि शिवाय बापाच्या शेजारी बसण्याचा अधिकार दिला. तुमची चूक तुम्ही पदरात घ्या, परत घेऊ, तुम्हाला शेजारी बसून तुमच्या जवळ बसल आणि गेलेलं दुःखीने इस्माईल रडत होता, देवा माझं काय दोष, मी काय चुकी केली, माझ्या बापाने मला जन्माला घातलं. त्याने आक्रोश केला, पण आगारीने पण त्याच्या आईने पण तिचा आक्रोश केला, पण तिने आक्रोश कसा केला, तिने हंबरडा पडला. जेव्हा तिने हंबरडा पडला तेव्हा देव तिला काय म्हणला, आगार उठ म्हणले, त्या मुलाला घे. वचन वाचायचं का, वाचा ते वचन 21 मधलं 17 18 वचन वाचा. उठ मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर आणि त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. त्याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करीन असं स्वतः देव बोलतोय. देव काय बोलला, तर मी इस्माईलाला आशीर्वाद देणार नाही, मी इसाकापासूनच मोठं राष्ट्र निर्माण करेल. पण इथं देवाचं मन बदललं. कसं, हंबरडा पडला तिने अंतःकरणापासून. त्या मुलाने आक्रोश केला आणि म्हटलं, उठ मुलाला घट्ट धर, मी याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेन. देवाची इच्छा नव्हती आशीर्वाद देण्याची, पण परमेश्वराने तुमच्या रडल्यामुळे, तिच्या रडल्यामुळे, त्याच्या आक्रोशामुळे त्याला आशीर्वादित केलं. नुसतं आशीर्वादित केलं नाही, तर मोठे आशीर्वाद दिले, मोठे राष्ट्राचे आशीर्वाद दिले. देवाच्या लेकरांना आज तुमचे आशीर्वाद गेले असतील, तुमच्या चुकीने तुमचं काम गेलं असेल, तुमच्या चुकीने तुमची पत्नी निघून गेली असेल, पती तुमच्यापासून दूर झाला असेल, तुमच्या चुकीने तुम्ही आज एकटे पडला असेल, तुमच्या चुकीने तुम्ही तुमचा चर्च गमावला असेल, तुमच्या चुकीने आज तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असेल, तुमच्या चुकीने तुमच्यावर आज कर्ज झालं असेल, पुष्कळ गोष्टी तुमच्यापासून तुमच्या चुकीने गेल्या असतील. पण ह्या गेलेल्या गोष्टीसाठी आक्रोश करा, गेलेल्या गोष्टीसाठी पछतावा करू नका. मी असं केलं असतं तर असं झालं असतं. गेलेल्या गोष्टीसाठी दुसऱ्यांनाही दोष देऊ नका. आगाराने दोष दिला नाही अब्राहमाला, आगाराने दोष दिला नाही साराला. आगारा नुसता आक्रोश करत होते. तुम्ही एकमेकांना दोष देऊ नका, एकमेकांमध्ये साठासोट करू नका, मतभेद निर्माण करू नका, तर देवाजवळ हंबरडा पडा. देवाची कधीच इच्छा नसते माझ्या लोकांनी त्रासात राहावं, माझ्या लोकांनी पीडित राहावं. पण देवाची इच्छा ही असते की माझ्या मुलांनी माझ्या समोर आक्रोश करावा, त्याने रडावं, आकांत करावा आणि केलेल्या गोष्टीबद्दल त्याला दुःख वाटावं. पण आम्ही तसा आक्रोश करत नाही. आम्ही कधी आक्रोश करतो, एखादा व्यक्ती मेल्यावर, एखादा मनुष्य मेल्यावर आम्ही हंबरडा फोडून रडतो.
पण आमचा आशीर्वाद गेल्यावर आम्ही आंबरडा फोडत नाही. एखादी जवळची व्यक्ती गेल्यावर आम्ही किती मोठ्याने आक्रोश करतो, पण त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी आमच्यापासून गेलेल्या असतात, त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी आशीर्वाद आमच्यापासून गेलेले असतात, त्याच्यापेक्षा मोठा आमचा देव गेलेला असतो. तेव्हा आम्ही मोठ्याने आक्रोश करतो का? आम्ही आंबरटा फोडतो का? आमचा आशीर्वाद गेल्यावर आम्ही दुसऱ्याला प्रार्थना करायला लावतो, कुणाला तरी रडायला लावतो. तुमच्यासाठी कोणीतरी रडतो, कोणीतरी भाऊ, कोणीतरी बहीण किंवा पास्टर रडतो. पण अशी कोण लोक आहे की ते स्वतःसाठी रडतात, स्वतः रडतात, स्वतः आक्रोश करतात. म्हणून देवाच्या लेकरांना आजपासून आक्रोश करूनच प्रार्थना करायची. मन कठीण झाले, डोळ्यातून पाणी येत नाही. आज तुमच्या मुलांसाठी, आज तुमच्या परिवारासाठी तुम्ही रडा, आपल्या जवळच्या लोकांसाठी रडा. बायबल सांगतं, बायबल आम्हाला काय सांगतं? आम्ही बायबल मध्ये वाचतो, हाजिरा आणि इस्माईलाने आक्रोश केला, त्यांचा जीव वाचला, तिच्या मुलाचा जीव वाचला. तुम्हाला जर तुमच्या मुलांना, तुमच्या परिवाराला वाचवायचं असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला आक्रोश करता आला पाहिजे. तुमची लेकरं, परत सांगतो, संकटात आहे. सैतानाने तुमच्या लेकरांना जाळायला लावले. बाहेर शेवाच्या रानामध्ये जसा इस्माईल होता, तसं बाहेर शेवाच्या रानामध्ये ते अडकले. अंतिम झटका येऊ देऊ नका, त्याच्यासाठी आधीच आक्रोश करा. तुम्हाला नाही वाटत का अगर जशी आपल्या मुलासाठी रडली, तसं मला पण माझ्या मुलासाठी रडायचंय? अगाराने जसा आंबरडा फोडला, तसा मला पण आंबरडा फोडायचाय. तसं आम्हाला रडायला पाहिजे. हागारेचा आक्रोश परमेश्वराने ऐकला, हागारेचा आंबरडा परमेश्वराने ऐकला. तसा आम्हाचाही आक्रोश परमेश्वर का आमची प्रार्थना ऐकत नाही? आता आजची प्रार्थना करायची का? हे कठीण हृदय का तुटत नाही? का डोळ्यातून पाणी येत नाही? का ही अवस्था आम्ही बघत राहतो? या अवस्थेतून बाहेर निघायचं, जे आम्हाला दुःख एक दुसऱ्याला सांगायचं नाही, तर देवाला सांगायचं. उत्पत्ती अध्याय 21, 16, 17. हा वाचा. आणि ती बाणाच्या टप्प्याची दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्यांच्या समोर बसून आंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची बाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हणले, हागारे, तू कष्टी का घेऊ नको, कारण मुलगा आहे. हा, हागारे कशी नुसतं आंबरडा फोडत होती का? हागारे हाजिरा मग काय होती? कष्टी होती. कष्टी झालं पाहिजे. नुसतं आंबरडा फोडायचं नाही, तर या जीवाला कष्ट झाले पाहिजे. या अंतःकरण तुटलं पाहिजे. ते आहे ना एक वचन, तुटावा मन मै कवी तुच्छ देखताना, तुटलेलं भग्न हृदय मी तुच्छ मानायचं. कष्टी झालं पाहिजे हाजिराप्रमाणे. नुसतं आंबरडा फोडायचा नाही, तर कष्टी आणि तुटलेलं हृदय घेऊन, अंतःकरणात दुःख घेऊन देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. अरे देवाच्या लेकरांनो, तुमच्या हातातून काही गोष्टी निसटून चालल्या, तुम्हाला बघून दुःख वाटत नाही का? तुमच्या अंतःकरणात काय उकळ्या फुटत नाही का? काय हे असं चाललंय माझ्या हातातून? हे काम येत निघून जातंय माझ्याकडून, ही गोष्ट करायला जातो, हे निघून चालले. तुम्ही विश्वासाने जगता मान्य आहे, तुम्ही प्रार्थना करता मान्य आहे, अरे तुमची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली, तुमची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली, कमी होत चालली, रोग आजार वाढत चालले.
ही परिस्थिती बघूनही तुम्हाला आक्रोश, तुमच्या डोळ्याला पाणी येत नाही, तुम्हाला आंबरटा फोडूशी वाटत नाही. अरे तुमच्या घरातला माणूस अंथरुणाला खिळलाय, आजारी झालाय, त्याला प्रार्थनेची गरज आहे, त्याला डॉक्टरचे उपाय केले काही फरक पडला नाही, त्याला प्रार्थनेची गरज आहे. पडलेला माणूस आक्रोश करा. आणि त्या माणसासाठी, त्या व्यक्तीसाठी तुम्ही आक्रोश करता का? जर तुम्ही आक्रोश कराल तर परमेश्वर त्या माणसाला वाचवेल, त्या व्यक्तीला वाचवेल. देव कठीण हृदयाचा देव नाहीये. देव हा दया संपन्न देव तुमच्यावर दयाच करेल. अब्राहमाला सांगितलं होतं, देवाने सांगितलं होतं, इस्माईलाला काढ, सारा सांगती तसंच तू कर. आणि त्याप्रमाणे अब्राहमाने केलं. इस्माईल रानात मेला तर मेला, देवाला त्याचं देणं घेणं काही नव्हतं आणि त्याला कुठलेच आशीर्वाद द्यायचे नाही हा देवाचा ठाम विचार झाला होता. त्यांनी निश्चितच केलं होतं. पण